चला विद्यार्थी मित्रांनो, सलग नॉन स्टॉप आपण आज चौथ्या दिवशी या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून भेटत आहोत. आपण सलग 3 दिवस या ठिकाणी नियर अबाउट 10 ते 15 MCQs आपण डेली या ठिकाणी बघितलेले आहेत आणि आज आपण आता सक्सेसफुली चौथ्या दिवसाकडे या ठिकाणी जातोय, ज्याच्यामध्ये आपण बघतोय आपला चॅप्टर जो चालू आहे तो ज्याचं नाव आहे मॅट्रायसेस आणि याची MCQs आपण या ठिकाणी सॉल्व करून घेत आहोत. जे जे MCQs तुम्हाला करण्यासाठी दिलेले आहेत त्यांचे आन्सर्स, कोणत्या क्वेश्चनचं कुठलं आन्सर आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, म्हणजे मला पण कळेल की किती विद्यार्थी आहेत की जे हे MCQs या ठिकाणी सॉल्व करत आहेत. ठीक आहे, चला बघूयात, जाऊयात आपल्या आजच्या पहिल्या क्वेश्चनकडं. बघा बेटा, सगळ्यात पहिले या ठिकाणी इफ ए अँड बी आर नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस देन, बेटा अशा टाईपचा याच्यावरती डिपेंड असलेला क्वेश्चन आपण याच्या अगोदर सॉल्व केलेला आहे. हा कॉन्सेप्ट याच्या अगोदर आलेला सुद्धा आहे आणि या ठिकाणी एक प्रॉपर्टीच आहे डायरेक्टली की ए बी चा जर इनव्हर्स आपल्याला करायचा असेल, ए इंटू बी चा इनव्हर्स, तर तो असतो बी चा इनव्हर्स इंटू ए चा इनव्हर्स. बेटा ही प्रॉपर्टीज आहे, चेक करायची अशी प्रॉपर्टी कुठे आहे, तर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये या ठिकाणी दिसून येते. जर तुम्हाला हे चेक करायचं असेल की हे कुठलं ऑप्शन याच्यापैकी करेक्ट आहे, त्याने एक काम करायचं, कुठला पण एक 2x2 चा ए मॅट्रिक्स घ्यायचा, 2x2 चा बी मॅट्रिक्स घ्यायचा आणि त्याचा मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येईल त्याचा इनव्हर्स काढायचं. ते झालं की त्याच्यानंतर ते जे मॅट्रिक्स पहिले पकडले होते ए आणि बी, तेच बी जो मॅट्रिक्स पकडून त्याचा इनव्हर्स घ्यायचा, ए चा इनव्हर्स घ्यायचा आणि मग दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, चेक करायचं की दोन्ही साइड ह्या इक्वल येतात का. एवढं सर्व करायची काही आवश्यकता नाहीये, कारण की हे जे काही तुम्हाला या ठिकाणी दिसते, ही या ठिकाणी आपल्याला जी दिसते ती एक प्रकारची प्रॉपर्टीज आहे बेटा. ठीक आहे, ही प्रॉपर्टीज आहे, ही प्रॉपर्टीज पाठ करायची, कारण ह्या प्रॉपर्टीच्या बेसवरती पण आपल्याला पुढे आन्सर्स या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. या ठिकाणी पहिल्याच प्रश्नाचा आन्सर विदाऊट सॉल्व्ह करता करता बघितल्या आपल्याला या ठिकाणी कळालेलं आहे की ऑप्शन नंबर डी आपल्याला पहिल्या क्वेश्चन मधून या ठिकाणी भेटलेलं आहे. ठीक आहे, चला जाऊयात पुढं. बघा, आपल्याला मॅट्रिक्स या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि हा जो काही मॅट्रिक्स आपल्याला त्यांनी या ठिकाणी जो दिलाय त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित जर लक्ष दिलं तर आपल्याला फाइंड करायच्या आहे कशाच्या व्हॅल्यू, एक्स आणि वायच्या. तर आता याला सोडवत बसायची काही आवश्यकता नाही बेटा, डिरेक्टली काय करायचं तुम्हाला सांगतो मी. याच्यावरनं इक्वेशन बनवून घ्या. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेस आपण कसा सोडवतो, पहिला रो आणि पहिला कॉलम, मीन्स 1 इंटू एक्स 1x, त्याच्यानंतर दुसरा व्हॅल्यू 1 इंटू वाय 1y इज इक्वल टू, समोर कोण दिसतं बेटा आपल्याला 2, 1 इंटू एक्स 1x 1 इंटू वाय 1y इज इक्वल टू 2. त्याच पद्धतीने सेकंड रो आणि हाच कॉलम पकडायचा, -1 इंटू एक्स -1x 1 इंटू वाय 1y इज इक्वल टू 4. आपण सायमल्टेनियसली इक्वेशन जसे सॉल्व्ह करतो तशा पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी याचा आन्सर येऊन जातं. फॉर एक्झाम्पल +x -x या ठिकाणी कटून जातं, y + y या ठिकाणी 2y होतं, समोर आहे 2 + 4 6. आपल्याला y फाइंड आउट करायचं आहे, हे 6 हे मल्टिप्लायचं 2 इकडे डिवाइड मध्ये जाईल, 2 3 जा 6 होऊन जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणाहून y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. तीच y ची व्हॅल्यू उचलायची आणि कुठल्याही एका इक्वेशन मध्ये या ठिकाणी ठेवायची. बघा, y ची व्हॅल्यू 3 ठेवून देऊया आपण एखाद्या इक्वेशन मध्ये, y ची व्हॅल्यू 3 आहे. बघा, x ऍज इट इज प्लस y ची जागी y ची व्हॅल्यू 3 ठेवली आपण, समोर कोण आहे बेटा 2. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x, हे 2 + 3 तिकडे गेल्यानंतर काय होऊन जाईल -3 आणि x ची व्हॅल्यू 2 - 3 या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल -1. अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू 3, x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू 3 हे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर डी मध्ये दिसून येत आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही डायरेक्टली हे जे ऑप्शन्स, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यू एक्स आणि वाय च्या जागी पुटअप करून समोरची व्हॅल्यू सॅटिस्फाय होती की नाही असं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण हे 1x + 1y इज इक्वल टू 2, 1x + 1y इज इक्वल टू 2 हे इक्वेशन आपण या ठिकाणाहून बनवून घेतलं. आता काय करायचं, एक एक व्हॅल्यू उचलायची आणि सॅटिस्फाय करायची, समोरचा आन्सर येतं का. फॉर एक्झाम्पल एक्स ची व्हॅल्यू आहे -3 प्लस y ची व्हॅल्यू आहे -1, -3 -1 किती होऊन जाईल बेटा, -4 होऊन जाईल.
पण इथं काय दिलेलं होतं समोर 2. सॅटिस्फाय झालं का? हे आन्सर आलंय का? नाही. मग आपण लगेच दुसरी व्हॅल्यू घेणार. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 3. x ची व्हॅल्यू 1 घेतली, y ची व्हॅल्यू 3 घेतली, चेक केलं, त्याची ऍडिशन आली 4, पण इथं आपल्याला काय पाहिजे होतं? 2 पाहिजे होतं. भेटलं का परत? नाही. अशा पद्धतीने सगळे ऑप्शन्स चेक करू शकता तुम्ही तिथे ठेवून. ज्याचं आन्सर आलं, ज्यांनी सॅटिस्फाय केलं ते तुमचं आन्सर. आता याच्यात महत्वाची गोष्ट अशी फक्त की जर तुम्ही ह्या व्हॅल्यूज त्याच्यात जर पुटअप करून जर चेक करणार असाल तर तुमचं जे काही व्हॅल्युएबलचं जे आन्सर पुटअप केल्यानंतर समजा हे आन्सर आलं तर बेटा ही व्हॅल्यू पहिल्या पण इक्वेशन मध्ये आणि दुसऱ्या पण इक्वेशन मध्ये ठेवून बघायची. ज्याचं पण आन्सर तुमचं येईल ते दोन याच्यात ठेवून बघायचं की ते सॅटिस्फाय होतं की नाही होत. कधी कधी काय होतं एखादं ऑप्शन राहतं आणि ते ऑप्शन पहिल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतं आणि दुसऱ्याला करतच नाही असं होऊन जातं. आणि आपण काय करतो पहिल्याला झालं सॅटिस्फाय लगे हेच आन्सर असं आपण पकडून लगेच त्याला काय करतो सोडून देतो. तेच ऑप्शन आपलं करेक्ट आहे असं पकडतो. तसं करायचं नाही. जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज जर ठेवणार असाल तर ज्या व्हॅल्यूचं आन्सर तुमचं येतं चेक करायचं दोन्ही इक्वेशन मध्ये ते सॅटिस्फाय होतं का. आपण तर इथं डायरेक्टली काढलं तरी सुद्धा आपण चेक करू हे जे आपण आन्सर काढलेले हे दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय होतं का. सांगा x ची व्हॅल्यू किती आहे -1 प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 3. बघा +3 -1 किती झालं बेटा 2 झालं की नाही. ह्या पहिल्या इक्वेशनला सॅटिस्फाय झालं की नाही झालं. आता एक काम करूया सेकंड इक्वेशनला सॅटिस्फाय करता का नाही बघू. मायनस x ची व्हॅल्यू किती बेटा आपल्याकडं x ची व्हॅल्यू आहे -1 प्लस y ची व्हॅल्यू किती बेटा 3. चेक करा -1 +1 +3 3 + 1 किती झालं बेटा 4. चेक करा 4 आलं की नाही. दोन्हीच्या दोन्ही इक्वेशन आपले काय झाले बेटा सॅटिस्फाय झाले या व्हॅल्यूमुळे. त्याच्यामुळे दिलेल्या क्वेश्चनचं आन्सर 100% डीच आहे. कळालं. चला बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. सेम टू सेम क्वेश्चन आहे. तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि तुम्ही सांगायचं ह्या क्वेश्चनचं आन्सर. याला वाटल्यास तर मी ह्या क्वेश्चनला 3 नंबर नाव देऊन टाकतो. 3 नंबर वाल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला होमवर्क मध्ये करायचंय आणि सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये की कोणत्या याचा आन्सर म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर कोणतं आहे 4 पैकी. सेम टू सेम आता जो क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण तसं आहे. उलट याच्यात तर इतकी चांगली गोष्ट की याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला इक्वेशनच दिलेले डायरेक्ट व्हॅल्यू उचलायच्या पुट करायच्या. एक तर तुम्ही दोन इक्वेशन जे ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून आन्सर काढा नाही तर मग डायरेक्टली या व्हॅल्यूज आहे त्याच्यात पुट करा आणि मग आन्सर चेक करा मग सांगा कोणतं ऑप्शन आहे तर. कळालं. दोन्ही गोष्टीने तुम्हाला आन्सर काढता येतं आणि दोन्ही गोष्टीने काढलेलं आन्सर हे बरोबरच असतं. आलं का लक्षात. फक्त मी काय सांगितलं तुम्हाला जर तुम्ही हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून जर आन्सर काढणार असले तर मग अशा वेळेस काय करायचं. अशा वेळेस दोन्ही एक सॉल्व्ह करून जर काढणार असेल तर ते तुमचा आन्सर एकदमच करेक्ट येणार. त्याला बाकी चेक करत बसायची आवश्यकता नाही. पण जर कधी तुम्ही ह्या व्हॅल्यू त्याच्यात ठेवून पुट करणार असाल तर जे तुमचं आन्सर आलेले ते आन्सर दोन्ही पण इक्वेशन मध्ये ठेवायचं आणि मग चेक करायचं की ते करेक्ट येत आहे का नाही. चला जाऊयात पुढच्या क्वेश्चन कडे. सगळ्यांनी क्वेश्चन सोडवायचा आहे खाली कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकायचंय. आता बघा पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आहे सर्वांनी बघायचं आहे. चलो लक्ष द्या बेटा. आता या ठिकाणी 3 इक्वेशन आहे. थोडासा क्वेश्चन लक्ष देण्यासारखा आहे. मागच्या क्वेश्चन सारखा नाहीये. +2z = -1 हे इक्वेशन एक आहे. दुसरं इक्वेशन आहे 2x + 3y + 5z = 7 आणि त्याच्यानंतर x + z आहे 2. आता लक्षात घ्या त्यांचं म्हणणं पडलं x ची व्हॅल्यू काय येणार अशी सगळ्यांना सॉल्व्ह केला असता x ची व्हॅल्यू काय येणार हे सगळेचे सगळे इक्वेशन सॅटिस्फाय झाले पाहिजे. ठीक आहे. आता मी थोडंसं रॅन्डमली काय करतो 3 ठेवून बघतो येतं का नाही आन्सर. मग नाही जमलं तर 2 ठेवून बघतो. नाही जमलं तर 1 आणि -1 ठेवून बघतो. चला सांगा x ची व्हॅल्यू काय घेऊ आपण. पहिले 3 घेऊन बघू x ची व्हॅल्यू. चला आपल्याकडे 3 इक्वेशन आहे. इक्वेशन 1 2 आणि 3 असे 3 इक्वेशन आहे आपल्याकडे. आपण काय करूया व्हॅल्यू घेऊन बघूया. सांगा x ची व्हॅल्यू काय घेऊन बघायची आपण. पहिले x ची व्हॅल्यू 3 घेऊन बघू. चला ठेवा इथं x ची व्हॅल्यू 3 + z = 2. आपल्याला z काढायचा आहे. हा 2 +3 तिकडे गेल्यानंतर -3. सांगा z ची व्हॅल्यू 2 - 3 -1. z ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला -1 भेटली. उचला ती z ची व्हॅल्यू आणि आपण x ची पकडलेली ही व्हॅल्यू उचला आणि इथं पुट करा. चला बघा बरं लक्ष द्या. कळतंय बेटा z ची व्हॅल्यू काढली आपण केव्हा जेव्हा x ची व्हॅल्यू आपण ही कन्सिडर केली तेव्हा. जर हे करून जर आपलं जर 3 इक्वेशन सॅटिस्फाय जर नाही झाले
तर मला आपल्याला दुसरी व्हॅल्यू चेक करावं लागेल. कळालं इथपर्यंत? आता पुढे नीट ऐका. झेडची व्हॅल्यू किती बेटा -1. उचला ती झेडची व्हॅल्यू -1 आणि इथं नेऊन पुट करा. सांगा टू एक्सची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची आपल्याला? 3 कन्सिडर करायची. बरं, एक्सची व्हॅल्यू 3 कन्सिडर केली प्लस 3y प्लस 5 इंटू झेडची व्हॅल्यू काय आली आपली आता -1 आणि समोर कोण आहे बेटा? समोर आहे 7. ठीक आहे, चला 2 3 जा 6 प्लस 3y 5 इंटू -1 मायनस 5 इज इक्वल टू समोर कोण आहे बेटा? 7. 3y ॲज इट इज, समोरचं 7 ॲज इट इज, प्लस 6 तिकडे गेल्यावर -6 मायनस 5 तिकडे गेल्यावर +5. सांगा बरं 3y इज इक्वल टू काय भेटलं? 7 मायनस 6 1, 1 प्लस 5 6, म्हणजेच y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला इथनं? 2. बघा, z ची व्हॅल्यू आपण काढून घेतली आणि y ची पण व्हॅल्यू आपण काढून घेतली. दोन्हीही व्हॅल्यू उचलायच्या आणि x ची पण व्हॅल्यू पकडलेली उचलायची, या इक्वेशन मध्ये ठेवायची बघा, आणि चेक करायचं -1 येतं का. बघा, सगळ्यात पहिले मी काय केलं, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 3 पकडली, तिथून z ची व्हॅल्यू काढली. आता ती z ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू परत इथं ठेवल्या, y ची व्हॅल्यू काढून घेतली. बघा, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवली आणि z ची व्हॅल्यू काढून घेतली. आता x ची पण व्हॅल्यू ठेवतोय, z ची पण व्हॅल्यू ठेवतोय आणि त्याच्यावरून काय काढून घेतोय आपण? y ची व्हॅल्यू काढून घेतोय. आता तुमच्याकडे x पण आहे, y पण आहे आणि z पण आहे. उचला आणि इथं पुट करा आणि चेक करून सांगा समोर -1 हे आन्सर येतं का. बघा, 3 x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 3 ठेवली होती आपण, चेक करा 3 ठेवली. पुढे -4y -4 इंटू y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? 2 आली. प्लस 2 इंटू z ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? -1 आहे. आणि चेक करा, याचं जे आन्सर आहे ते समोर आहे -1. चेक करा येतं का. जर नाही आलं तर लगेच आपल्याला जी आपण x ची व्हॅल्यू 3 पकडली होती, आता ती 3 एलिमिनेट करून आता 2 पकडावं लागेल. चेक करावं लागेल त्याचं आन्सर येतं का नाही. बघा, 3 3 जा किती झाले बेटा? 9. 4 2 जा काय झाले बेटा? 8. 2 इंटू -1 काय झाले बेटा? -2. सांगा 9 - 8, 9 - 8 किती आन्सर आलं? 1. समोर -2. आता 1 कळलं का? 9तून 8 गेला 1, -2. 1 - 2 आन्सर आलं आपलं -1. आणि अशा पद्धतीने आपण जे काही पकडलं होतं ते x ची व्हॅल्यू 3 हे एकदम करेक्ट आहे, कारण आपलं आन्सर -1 आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने जर 3 चं नसतं आलं तर तुम्हाला x ची व्हॅल्यू 2 ठेवून हे सगळं चेक करावं लागलं असतं. ठीक आहे, वेळ तर लागेल, पण मग शॉर्टकट पद्धतीने अशाच पद्धतीने चेक करावं लागत असतं. कळालं इथपर्यंत? नक्की कळालं? चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. ओके, अतिशय सोपा क्वेश्चन आहे, तुम्हाला देतोय करण्यासाठी. का? सगळ्यात पहिले काय करायचं? C2 वरती काय अप्लाय करायचं? हे ऑपरेशन. ओके, म्हणजे हे कुठं कुठं ऑपरेशन करावं लागेल? इथं पण ऑपरेट करावं लागेल आणि इथं पण ऑपरेट करावं लागेल. दोन्ही ठिकाणी C2 वरती काय चेंज करायचंय? C2 - 3C1. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं जे आन्सर येणार, आता त्याच्यामध्ये काय करायचंय? C3 च्या जागे पण तुम्हाला हे ऑपरेट करायचंय. कुठं कुठं? ह्या C3 च्या जागेवर आणि ह्या C3 च्या जागेवर तुम्ही सॉल्व्ह करायचंय. याचा आन्सर याला वाटल्यास तर मी क्वेश्चन नंबर देऊन टाकतो 5. आता मला एक्झॅक्ट माहित नाही किती आहे, पण 5 देऊन टाकला आपण. खाली 5 नंबरच्या क्वेश्चनचं कोणतं ऑप्शन येतं हे सगळ्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कळलं? चलो, सोपा क्वेश्चन आहे, तुम्हाला दिलाय सोपा करण्यासाठी. वापस एकदा क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 होमवर्क साठी हा पण क्वेश्चन, याचं पण आन्सर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये डिटेलमध्ये टाकायचंय. कमेंट बॉक्समध्ये डिटेलमध्ये नाही टाकलं तरी चालेल, फक्त ऑप्शन नंबर कोणता आन्सर येतो हे कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. काय वापरायचंय? पहिले C2 च्या जागेवरती C2 + 2C1 आणि त्याच्यानंतर जे आन्सर येईल त्याच्यावरती काय अप्लाय करायचंय? R1 + R3. कोणाच्या जागेवर करावं लागेल तुम्हाला? हे R1 च्या जागेवर करावं लागेल, है की नाही? जे डावीकडे असतं तेच इथं असतं, है की नाही? R1 च्या जागेवर हे ऑपरेशन वापरावं लागेल. सोपं आहे अतिशय, सर्वांनी सॉल्व्ह करायचं. चला खाली आन्सर टाकायचं कमेंट बॉक्समध्ये. हा, चला लक्ष द्या बेटा. आता अशा टाईपचा क्वेश्चन एक्झामला सुद्धा बऱ्याच वेळेस आलेला आहे आणि हा कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस असा एखादा 3/3 चा किंवा 2/2 चा तर नाही ना, 3/3 चाच क्वेश्चन येणार तुम्हाला. जेव्हा असा 3/3 चा क्वेश्चन असेल ऑर्डर 3 वाला, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की
हे अशा पद्धतीने जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू आलेली असेल आणि तिचा आन्सर जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर लक्षात ठेवायचं, जर कधी हे खालच्या जर ह्या व्हॅल्यू जर सेम सेम असतील, ह्याच्या खालच्या व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज जर सेम सेम असतील तर त्याचा आन्सर असतं, तुम्ही दिलेला क्वेश्चन जो असेल त्याचा डिटर्मिनंट काढायचा. काय काढायचा? त्याचा डिटर्मिनंट काढायचा. दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी काय करायचं? त्याचा डिटर्मिनंट काढायचा. आणि जर कधी इथं 11 आणि त्याला चिटकूनवाली टर्म जर असेल, म्हणजे 11च्या बाजूला इथं 21, इथं 21च्या बाजूला 31, कळलं का? इथे तसं 13च्या बाजूला 23, म्हणजे त्याला चिटकूनवाली व्हॅल्यू म्हणजे 11 21, 20 12 22, 13 23 किंवा 21 31, 22 32. बघा, सेम सेम व्हॅल्यू नसेल असं लक्षात ठेवून घ्या. जाऊ द्या, जर सेम सेम असेल तर डिटर्मिनंटने काढायचं. जर सेम सेम नसेल, जर सेम सेम नसेल तर त्या क्वेश्चनचा आन्सर लक्षात ठेवायचं बेटा डायरेक्टली 0 येत असतो. हे शॉर्टकट लक्षात ठेवून घ्या. ते आता जेव्हा तो क्वेश्चन येईल त्यावेळेस कशा पद्धतीने 0 येते आपण बघणार आहे, पण नीट व्यवस्थित लक्ष द्या. सेम सेम जर असेल इथं 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 3 ठिकाणी आणि ते पण सिक्वेन्स वाईज असेल 11 21 31, तर लक्षात ठेवायचं याचा आन्सर जे आहे, याचा आन्सर हे डिटर्मिनंटने काढायचं असतं. चला मग आता याचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया आपण. नाही, सॉल्व्ह करायची गरज नाही, त्यांनीच दिलंय डायरेक्टली डिटर्मिनंटने आन्सर येतं. त्यांनी डिटर्मिनंट काढून दाखवलाय का? नाही, डायरेक्ट दिलेलं आहे डिटर्मिनंट काढायचं आणि त्याचं आन्सर येतं म्हणून, म्हणजे हेच आन्सर येतं. म्हणजे याला सॉल्व्ह करत बसायची गरज पडली नाही, कारण की इथं जर कधी एखादी वेळेस व्हॅल्यू असली असती, मग आपल्याला चेक करावं लागलं असतं 4 व्हॅल्यू पैकी कोणतं डिटर्मिनंटचा आन्सर येतं. इथं त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे एचा डिटर्मिनंट काढा म्हणून, तेच आन्सर असणार. आपल्याला माहिती आहे अशा टाईपचा जर क्वेश्चन असला त्याचा आन्सर शॉर्टकटने कसं काढायचं असतं, डिटर्मिनंट घ्यायचा असतो, तेच तुमचं आन्सर असतं. आणि इथं डायरेक्टली ऑप्शनच आहे डिटर्मिनंट ऑफ ए. परत सांगतो नीट ऐका, असा क्वेश्चन जर असला आणि ह्या बाजूबाजूच्या जर व्हॅल्यू जर सेम सेम असेल तर त्याचं आन्सर कसं काढायचं असतं? तुम्हाला त्याचं आन्सर काढायचं असतं डिटर्मिनंटने. आणि जर इथं व्हॅल्यू वेगळ्या असतील तर त्याचा आन्सर हे डिरेक्टली 0 येतं मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स मध्ये. तसा क्वेश्चन जर कधी आला एखादा तर मी सांगतो, आपण त्यावेळेस बघून घेऊ काय काय आन्सर येणार, काय काय नाही. तर चलो बघा काय काढायचंय बेटा, इथं काढायचंय ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट काढण्याची शॉर्टकट मेथड तुम्हाला सर्वांना आता कळालेली आहे, बरोबर आहे का? ऍडजॉइंट काढण्याची मेथड जी शॉर्टकट ती तुम्हाला आता माहिती झालेली आहे, तरी पण आता काढूच, बघूया. सांगा, ऍडजॉइंट काढायचा असला शॉर्टकट मध्ये तर आपण कसा काढतो? या सेंटरला पकडतो, पहिले ते 0 घेतलं, मग त्याच्या खालचं 4, मग त्याच्या वरचं -3 आणि मग त्याच्यानंतर परत हे 0. कळलं का? 1 2 3 आणि 4. चला त्याच्यानंतर त्याच्या उजवीकडे त्याच्या खालीच 1 3 -3 आणि 1. त्याच्यानंतर डावीकडच्यात पण तसंच 1 4 -4 1. त्याच्यानंतर परत हा जो पहिला रो आहे तोच रो डबल लिहून काढायचा 0 4 -3 आणि 0. बेटा कळालं की नाही कळालं सांगा. याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये पण मी हे नीट व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे, जेव्हा ऍडजॉइंट आपल्याला इनवर्स आपल्याला काढायचं होतं त्यावेळेस. ठीक आहे, शॉर्टकट मेथड बेटा. चला पुढं आता याला सॉल्व्ह करायचं फक्त. बघा काय येतं तर आन्सर. हा सांगा, 0 × 3 0 -1 × 4 4. काय आन्सर आलं बेटा? -4. त्याच्यानंतर पुढे 1 × 4 4 -3 × 1 3 4 - 3 1 आन्सर आलं. पुढे 1 × 4 4 0 × 4 0, दोघांच्या मध्ये मायनस, आन्सर आलं 4. ठीक आहे, चलो नेक्स्ट 4 × -3 -12, 3 × -3 -9, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, मायनस मायनस प्लस, -12 + 9 -3. नेक्स्ट 3 × -4 -12, 4 × -3 -12, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, मायनस मायनस प्लस 12 -12 0. नेक्स्ट 4 × -3 -12, 4 × -4 -16, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, मायनस मायनस प्लस 16 -12 3, सॉरी प्लस 16 -12, आन्सर आलं 4. नेक्स्ट -3 × 1 -3, 0 × 0 0, आन्सर आलं -3. नेक्स्ट -3 × 1 -3, -4 × 1 -4, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, मायनस मायनस प्लस, +4 -3 1. लास्ट वन हे 0,
1 इंटू -3 आणि -+3. अशा पद्धतीने या ठिकाणी काय झालेलं आहे बेटा, आन्सर आलेले. आता चेक करा, आपण जो काही ऍडजॉइंट काढला दिलेल्या ह्या n चा, आपण काय काढला, ऍडजॉइंट काढला. ऍडजॉइंट कुणाचा, ऍडजॉइंट ऑफ n चा. या n चा आपण ऍडजॉइंट काढला. ऍडजॉइंट काढल्यानंतर जरा चेक केलं तर पूर्णतः आपल्याला जे काही आन्सर भेटलेले आहे तो क्वेश्चनच भेटला वापस. आणि क्वेश्चन हा काय इज इक्वल टू आहे, n इज इक्वल टू आहे. म्हणून ह्या क्वेश्चनचा आन्सर काय बेटा इथं n आहे. बघा दिलेला क्वेश्चन होता, त्या क्वेश्चनचा आपण शॉर्टकट मेथडने काय काढला, ऍडजॉइंट काढला. आणि तो जो ऍडजॉइंट काढला चेक केला तर तो तर प्रश्नासारखाच सापडला. आणि प्रश्नात आपण n पकडलेले, म्हणून दिलेल्या प्रश्नाचा आन्सरच n या ठिकाणी आलेले आहे की नाही. सोपं. बर, आता अशाच पद्धतीने शॉर्टकट ट्रिक आपण कंटिन्युअसली बघणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. चलो नेक्स्ट, ऍडजॉइंट ऑफ ए बी काढायचे. ओके, सगळ्यात पहिले ए बी तर फाइंड आउट करून घ्या. चला, ए बी या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचे. ए च्या जागी ए ची व्हॅल्यू, बी च्या जागेवरती बी ची व्हॅल्यू. सांगा ए ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, 3, 2, 7, 5. बी ची व्हॅल्यू 6, 7, 8, 9. ए आणि बी च्या जागेवर ए आणि बी ची व्हॅल्यू लिहिली, त्यांच्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. चला सांगा मल्टिप्लिकेशन काय येणार त्यांचं. चला बरं बघा, लक्ष द्या इकडं. पहिला रो पहिला कॉलम या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. पहिला रो पहिला कॉलम बघा, 3 इंटू 6 18 प्लस 2 इंटू 8. हे बघा, पहिला रो पहिला कॉलम, त्याच्यात पहिल्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. 2 8 जा 16. कळालं. आता परत पहिला रो दुसरा कॉलम, त्याच्यात पहिल्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करा. 3 7 जा 21 आणि दुसऱ्या व्हॅल्यूला 2 9 जा 18. कळलं. आता पहिल्या रोनी दोन्ही कॉलमला झालं. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, 7 6 जा 42, 7 42, 5 8 5 8 जा 40. नेक्स्ट 7 7 जा 49, 5 9 जा 45. ठीक आहे. कळालं बेटा काय केलं आपण, ए चं आणि बी चं आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन घेऊन घेतलं. सांगा 18 आणि 16, 18 प्लस 16, 8 प्लस 6 14, 1 कॅरी, हे आन्सर आलं 34. ठीक आहे. चलो लक्षात घ्या, इकडं पुढं ए बी आपण फाइंड आउट करतोय. 3 6 जा 18, 2 8 जा 16. ओके ठीक आहे. हा पुढे 2 हे 8 प्लस 1 9 आणि 1 प्लस 2 प्लस 1 3. नेक्स्ट 2 प्लस 0 या ठिकाणी 2, 4 प्लस 4 8. नेक्स्ट 9 प्लस 5 14, कॅरी 1 9. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ए बी हा फाइंड आउट केलेला आहे. कळालं बेटा काय करायचं आहे आपल्याला, ए चं आणि बी चं काय करायचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं. बरोबर आहे. आता ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन काढून झाल्यानंतर त्याचा आपल्याला ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा आहे. ओके, करा बरं. ह्या ऍडजॉइंट कोणाचा, ह्या ए बी चा. कसा करणार सांगा, रो टू व्हर्टिकल करून. 34 39, नेक्स्ट 82 94. असं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी एकाही क्वेश्चन मध्ये दिसत नाही. याचा अर्थ दिलेल्या क्वेश्चनचं आन्सर याच्यामध्ये अजिबात नाही. परत एकदा सांगतो, नीट ऐका. सगळ्यात पहिले आपल्याला ए बी चा ऍडजॉइंट काढायचा आहे. मग आपण पहिले ए बी फाइंड आउट करणार. मग मी ए च्या जागेवरती 3 2 7 5 व्हॅल्यू लिहिली, बी च्या जागेवर 6 7 8 9 व्हॅल्यू लिहिली. आता व्हॅल्यू लिहिल्यानंतर 2 मिनिटासाठी इथं आन्सर आहे. आपण ऍडजॉइंट केलाच नाही. आपण काय केलाय, 2 मिनिटं ऍडजॉइंट काढायचा बाकी आपला, चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी झालेले. आपण काय केलं, पहिले बेटा ए बी फाइंड आउट करून घेतलं, जे की एकदम करेक्ट आहे. आता आपल्याला काढायचं काय आहे, ऍडजॉइंट काढायचं आहे. बरोबर आहे. ऍडजॉइंट आपण कसा काढतो बेटा, आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी 2 मिनिटं थोडंसं चूक होऊन गेली होती माझ्याकडनं, मी त्याला करेक्शन करतो. सांगा ऍडजॉइंट कसं काढतो आपण, हे इंटरचेंज करतो. 94 आणि 34 इंटरचेंज केलं आणि पहिला डायगोनल इंटरचेंज केला. दुसरा डायगोनल हा इंटरचेंज करायचा नसतो, तो तशाच्या तसा लिहायचा असतो. फक्त त्याचे काय असतात बेटा, साइन चेंज असतात.
म्हणजे प्लस प्लसचं काय झालं या ठिकाणी मायनस मायनस. आता असं ऑप्शन आहे का चेक करा. 94 मायनस 39 मायनस 82 आणि 34. यस, आपलं या ठिकाणी ऑप्शन नंबर ए या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. बघा परत एकदा सांगतो, ए बी काढून मग त्याचा ऍडजॉइंट आपल्याला या ठिकाणी काढायचं होतं. ए बी म्हणजेच काय, एचं आणि बीचं मल्टिप्लिकेशन. एच्या जागी एच्या व्हॅल्यू लिहिल्या, बीच्या जागी बीच्या व्हॅल्यू लिहिल्या. याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं आपल्याला माहिती, तिथून आपल्याला एबीची व्हॅल्यू भेटून गेली. आणि त्या एबीचा ऍडजॉइंट कसा करायचा, तर ऍडजॉइंट आपल्याला काढता येतो. पहिला डायगोनल उलटा करायचा, जे इंटरचेंज करायचा, आणि दुसरा डायगोनल तसाच ठेवायचा, पण त्याचे चिन्ह चेंज करायचे, साइन चेंज करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा आंसर या ठिकाणाहून भेटून गेलेले. ठीक है, चलो बढ़ते अगले क्वेश्चन की तरफ. यस, ध्यान दो बेटा, थ्योरी है. थ्योरी के चलते इस क्वेश्चन का आंसर एडजॉइंट ऑफ एम डैश और एडजॉइंट ऑफ एम उसका डैश दोनों इक्वली है. नहीं समझ में आता है तो कोई भी एक एम ऐसा कोई भी एक मैट्रिक्स ले लो और उसको इसमें डाल दो, आपको आपका आंसर आ जाएगा, जो कि है नल मैट्रिक्स, मतलब 0 0 आंसर आ जाएगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, एम असं तुम्हाला वाटल तो कुठलाही एखादा मॅट्रिक्स घ्या, 1 2 3 3 2 4 4 2 2 असा कोणताही एम घ्या. त्या एम चा काय करा बेटा, सगळ्यात पहिले एम डॅश काढा. एम डॅश म्हणजे काय बेटा, ट्रान्सपोज काढा. ट्रान्सपोज म्हणजे आडव्याला उभं, 1 2 3 3 2 4 आणि 4 2 2. ठीक आहे, एम डॅश झाला. आता हा जो एम डॅश भेटलेला आहे याचा काय काढायचं बेटा, तुम्हाला ऍडजॉइंट काढायचं. काय काढायचा, ऍडजॉइंट काढायचा. हा जो काही एम डॅश आहे या एम डॅशचा शॉर्टकट पद्धतीने तुम्ही ऍडजॉइंट काढा. ठीक आहे, झाला हा. आता पुढे आहे का, ही झाली लेफ्ट साइड. आता ही थोडीशी उजवीकडची साइड. पहिले ऍडजॉइंट ऑफ एम, हा जो एम आहे ना, या एम चा पहिले तुम्ही आता ऍडजॉइंट काढा. या एम चा पहिले काय काढून घ्या, ऍडजॉइंट काढून घ्या. आणि जो ऍडजॉइंट ऑफ एम येणार त्याचा डॅश, ऍडजॉइंट ऑफ जो एम येणार त्याचा डॅश, त्याचा डॅश म्हणजे काय, हे जे आलेलं असेल त्याचं ट्रान्सपोज करा, म्हणजे त्याचं आडव्याला उभं करा. आणि आता चेक करा, हे आन्सर आणि हे आन्सर दोन्ही सेमच आहे. मग मला सांगा, सेम व्हॅल्यू मधून सेम व्हॅल्यू जर तुम्ही मायनस करत असाल तर त्याचा आन्सर 0 येणार. आणि 0 म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, ते नल मॅट्रिक्स असतं. ठीक आहे, चल जाऊयात पुढच्या. जेव्हा तुम्हाला काही सुचलं नाही किंवा काही कळालं नाही ना बेटा, असं कुठला पण एखादा मॅट्रिक्स असला ना, तो असा मनात कुठला तरी एखादा मॅट्रिक्स पकडायचा, तो घ्यायचा आणि त्याला त्या त्या व्हॅल्यू मध्ये पुटअप करून चेक करायचं कोणता आन्सर येतो. ठीक आहे, चलो जाऊया पुढं. बघा, अच्छा चांगला क्वेश्चन आहे. बघा बेटा, सॉल्व्ह करूयात आपण. सोपा क्वेश्चन आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट, थर्ड ऑर्डर म्हणजे काय बेटा, एखादा 3/3 चा क्वेश्चन आपण घेतला समजून घ्यायचं. त्याचा डिटर्मिनंट जो आहे ना बेटा, तो डिटर्मिनंट आहे त्याचा 16. किती डिटर्मिनंट आहे, 16. आता थर्ड ऑर्डर आहे म्हणजे याचा अर्थ काय बेटा, तो जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स 3/3 चा आहे. म्हणजे तिथं एन ची व्हॅल्यू किती बेटा, एन ची व्हॅल्यू तिथं 3 आहे, एवढं आपल्याला कळालेलं आहे. क्वेश्चन वर जे जे काही भेटतं ते जवळ घेऊन घ्यायचं आणि मग नंतर चेक करायचं, ट्राय करायचं की त्याला कशा पद्धतीने सोडवलं जाईल. बघा बेटा, परत सांगतो, इफ द व्हॅल्यू ऑफ द थर्ड ऑर्डर, थर्ड ऑर्डर म्हणजे काय बेटा, तिथं मॅट्रिक्स किती आहे, 3 आहे. त्याचा डिटर्मिनंट किती आहे म्हणे, 16. डिटर्मिनंट किती बेटा, 16. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणून कळाली. इफ द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट फॉर्म बाय रिप्लेसिंग इच ऑफ इट्स एलिमेंट्स बाय इट्स को फॅक्टर. लक्षात घ्या, को फॅक्टर काढले आणि त्याला रिप्लेस केले एकमेकांसोबत, याला काय म्हणत असतो आपण, मला सांगा बरोबर. लक्षात घ्या बेटा, एखाद्या गोष्टीचे आपण को फॅक्टर्स फाइंड आउट केले. काय फाइंड आउट केले, को फॅक्टर्स. आणि ते को फॅक्टर्स आपण असे लिहिले आणि ते को फॅक्टर लिहिल्यानंतर ते सगळेच्या सगळे जे आहेत त्याला रिप्लेस केले, म्हणजे चेंज केले आपण. ते जर म्हणजे हॉरिझॉन्टल टू व्हर्टिकल करून जर टाकले समजून घ्या, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोज. आणि तो ट्रान्सपोज केल्यावर आपल्याला जे भेटतं त्याला आपण काय म्हणतो, ऍडजॉइंट. मग आपण असा एखादा समजा आहे क्वेश्चन आणि त्या ऍडजॉइंट ऑफ क्वेश्चनचं आपल्याला या ठिकाणी डिटर्मिनंट काढायला सांगितलेलं आहे. नीट व्यवस्थित लक्षात, तो डिटर्मिनंट किती आहे तर आपल्याला माहिती, तो डिटर्मिनंट दिलेला बेटा आपल्याला 16. चला लक्ष द्या इकडं,
तर आपल्याला या ठिकाणी काढायचं काय, डिटर्मिनंट आपल्याला 16 दिलेलं आहे, आपल्याला काय काढायचं, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. मला सांग डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए चा फॉर्म्युला डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n-1 असा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. परत पूर्ण नीट व्यवस्थित ऐका मी काय सांगतोय. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले थर्ड ऑर्डर म्हणजे 3/3 चा क्वेश्चन आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू तुम्हाला 3 भेटून गेली. इथपर्यंत कळालं का? आता पुढे ऐका, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, डिटर्मिनंट फॉर्म बाय पुढे रिप्लेसिंग इच ऑफ इट्स एलिमेंट्स बाय इट्स कोफॅक्टर. बेटा तुम्हाला कोफॅक्टर काढले, कोफॅक्टरला तुम्ही ऍड व्हॅल्यू उभं जर केलं, रिप्लेस जर करताय, चेंज जर करताय तुम्ही, तर त्याला आपण काय म्हणत असतो, ऍडजॉइंट म्हणत असतो. कोफॅक्टर्स लिहून कोफॅक्टरला ऍड व्हॅल्यू उभे करणे म्हणजे ऍडजॉइंट असतं. म्हणजेच आपल्याला ऍडजॉइंट काढून त्याचा डिटर्मिनंट काढणं आहे. म्हणजेच आता इथं नीट व्यवस्थित लक्षात घ्या, ऍडजॉइंट काढून याचा अर्थ काय झाला, कोफॅक्टर काढून त्याला रिप्लेस करायचं म्हणजे ऍडजॉइंट, आणि त्याचं काय काढायचं आहे, डिटर्मिनंट. ऍडजॉइंट काढून त्याचं काय काढायचं आहे, डिटर्मिनंट, आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपण मागच्या दोन्ही लेक्चरमध्ये सलग या कॉन्सेप्ट वरती बरेच क्वेश्चन सोडवले आहेत. आता मला सांगा, डिटर्मिनंट ए तुमच्याकडे किती आहे, 16. n ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 3, मायनस काय समोर 1. बेटा 16 ला 16, 3 - 1 किती झाला 2, आणि 16 चा स्क्वेअर किती येतो बेटा 256. असा आन्सर तुमच्याकडे आहे का? हो, असा आन्सर तुम्हाला तुमच्या ऑप्शन नंबर डी मध्ये दिसून येत आहे. फक्त क्वेश्चन कळण्याची देरी आहे, नाहीतर सगळं सोपं आहे. परत एकदा पूर्ण क्वेश्चन सांगतो. थर्ड ऑर्डर म्हणजे बेटा 3/3 मॅट्रिक्सचा क्वेश्चन आहे, म्हणजेच इथून तुम्हाला n ची व्हॅल्यू या ठिकाणी सुखरूप भेटून गेली. त्याच्यानंतर पुढे डिटर्मिनंट सुद्धा दिलाय तुम्हाला. डिटर्मिनंट किती दिलेला आहे तुम्हाला, 16. डिटर्मिनंट ए किती दिलेला आहे तुम्हाला, 16. इथपर्यंत कळालं. आता त्यांचं काय म्हणणं पडलं बेटा, तुम्ही काय काढा, देन द व्हॅल्यू ऑफ, म्हणजे व्हॅल्यू काढा कोणाची, डिटर्मिनंट. हे घ्या डिटर्मिनंट, ठीक आहे. पुढं कोणाचं, फॉर्म्ड बाय रिप्लेसिंग इच ऑफ इट्स एलिमेंट्स बाय इट्स कोफॅक्टर. म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट काढायचा आहे कोणाचा, की कोफॅक्टर काढून त्याचे जे रिप्लेस केलेले एलिमेंट्स असतात त्याचा. आता मला सांगा, कोफॅक्टर काढून रिप्लेस ज्यावेळेस करतो त्याला आपण काय म्हणतो, ऍडजॉइंट. आणि आता डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंटचा फॉर्म्युला आपल्याकडे हा आहे. इथं डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू ठेवली, एन ची व्हॅल्यू ठेवली, आणि सॉल्व्ह केलं असता आपल्याला आपला आन्सर या ठिकाणी 256 हे भेटून गेलेलं आहे. कळतंय बेटा? बघा, चला लक्ष द्या. करशाल मला काम येईल, नाही करशाल बस बोंबलत. चला लक्ष द्या इकडे. पुढं ऍडजॉइंट ऑफ लॅम्बडा एक्स फाइंड आउट करायचं आहे. ऍडजॉइंट ऑफ लॅम्बडा एक्स फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामध्ये इफ एक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, आणि ते पण कोणता ऑर्डर त्याची, 3/3. 3/3 झालं, कळालं की आपल्याला एक कळून जातं, n ची व्हॅल्यू किती तिथं 3. 2/2 असेल तर n ची व्हॅल्यू किती आहे, 2. एवढं आपल्याला तिथून कळून गेलं. जे जे कळतं ते मी सांगितलं. पहिले असं लिहित चला, म्हणजे काय होतं, नंतर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जातं. अँड लॅम्बडा इज अ स्केलार. ओके, याच्यामध्ये लॅम्बडा जो काय आहे तो काय सांगितलेला आहे, स्केलार सांगितलेला आहे. मग नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आणि अशा वेळेस तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ लॅम्बडा इंटू एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. मग नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला माहिती बेटा काय, ऍडजॉइंट काढायचा आहे, आणि त्याच्यात लॅम्बडा हा जो काय तो काय स्केलार आहे, आणि समोर एक्स ची व्हॅल्यू आपण मनानं काही पण पकडू शकतो. आणि तो जो एक्स आहे तो एक्स कसा आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. असा क्वेश्चन आपण याच्या अगोदर सोडवलेला आहे, ज्याचा आन्सर तुम्हाला इथून इझिली भेटून जाणार आहे. लॅम्बडा स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ एक्स. लक्षात घ्या बेटा, ऍडजॉइंट ऑफ एक्स इथं जशाच्यात तसं हे ऍडजॉइंट ऑफ एक्स, आणि हा जो लॅम्बडा आहे तो स्केलार मॅट्रिक्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण काय काढणार बेटा, इथं हे लॅम्बडा रेज टू n-1 करणार. हे लॅम्बडा, n ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आहे, -1 इंटू हे ऍडजॉइंट ऑफ एक्स जशाच्या तसं, आणि ह्या पद्धतीने लॅम्बडा 3 - 1 होऊन गेला 2 इंटू ऍडजॉइंट ऑफ एक्स. हे आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहे, कारण की ही एक प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये नीट व्यवस्थित लक्षात घ्या, लॅम्बडा स्केलार आहे आणि आपल्याला n ची व्हॅल्यू दिलेली 3. n ची व्हॅल्यू इथून तुम्हाला 3 भेटून गेली. आपल्याला माहिती रेज टू n-1 या ठिकाणी असतं, तर ते n-1 n ची व्हॅल्यू 3 ठेवल्यावर 3 - 1 2 आपल्याला असं भेटून गेलं, आणि या ठिकाणाहून तुम्हाला ऑप्शन नंबर सी भेटलं. बेटा असा क्वेश्चन आपण याच्या अगोदर
d⁻n-1 असं म्हणून आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. कालच्या किंवा परवाच्या लेक्चरच्या याच्यामध्ये तुम्हाला हे दिसून येईल. मी सांगतोय वारंवार क्वेश्चन सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करा. त्याचा बेनिफिट तुम्हाला पुढे नक्की भेटत जाईल. पुढे बघा, इफ ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स देन ऍडजॉइंट ऑफ ए इज. नीट व्यवस्थित लक्षात घ्या. मी एक मॅट्रिक्स घेतो इथं 1 2 1 2. हा मी मॅट्रिक्स या ठिकाणी घेतला. आता हा मॅट्रिक्स ए आहे असं पकडूया आपण. आणि हा ए मॅट्रिक्स त्यांचं म्हणणं पडलं एक असा ए मॅट्रिक्स आहे जो की काय घ्या सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे असावा. असं कोणता पण घेऊन नाही चालणार. सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे कसं बेटा, ज्याचं डिटर्मिनंट ए हे इक्वल टू 0 येतं त्याला काय म्हणत असतात, त्याला म्हणत असतात सिंग्युलर मॅट्रिक्स. मग तुम्ही चेक करा, मी जो काही ऑप्शन, मी जे काही एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले आहे त्याचा डिटर्मिनंट चेक करा बरं काय येतो. 1 into 2 2 minus 1 into 2 2. दोघांचं 2 minus 2 आन्सर किती आलं, 0 आलं. म्हणजेच याचा अर्थ हा मॅट्रिक्स काय बेटा, सिंग्युलर मॅट्रिक्स. कळालं. असं तुम्ही तुमच्या मनाने काही पण घेऊ शकता. ज्या व्हॅल्यू ह्या डायगोनलला घेतल्या त्याच व्हॅल्यू ह्या डायगोनलला घ्यायच्या. म्हणजे इथं 3 आणि 4 घेतलं तिकडे 3 आणि 4 घेऊन टाका, तुमचा आपोआप मॅट्रिक्स सिंग्युलर येऊन जातो. ठीक आहे. पण आता प्रश्न त्याच्या पुढचा आहे की असा एखादा ए मॅट्रिक्स आहे की तो तुम्ही सिंग्युलर मॅट्रिक्स घेतला, हा घेतला मी सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं बेटा, तुम्हाला देन ऍडजॉइंट ऑफ ए काढायचंय. बर, मग काढा. याचं ऍडजॉइंट काय येतं चेक करा. बघा, लक्ष द्या. एक असा मॅट्रिक्स घेतला की तो कसा आहे, सिंग्युलर आहे. ओके, आता त्याच मॅट्रिक्सला घेऊन त्याच ए मॅट्रिक्सचं तुम्हाला काय करायचं आहे आता, ऍडजॉइंट काढायचंय. ओके, चेक करू आपण ऍडजॉइंट. सांगा ह्या मॅट्रिक्सचं ऍडजॉइंट कसं येणार. हे 1 2 आपण इंटरचेंज करतो, केलं. ठीक आहे. आणि त्यानंतर हा दुसरा डायगोनल आहे त्याला काय करायचं, त्याचा साइन चेंज करायचं, पण त्याला इंटरचेंज करायचं नाही. बघा, हा जो डायगोनल होता याला आपण काय केलं, इंटरचेंज केलं. आणि हा जो दुसरा डायगोनल आहे याला इंटरचेंज नाही करायचं, पण त्याचे सिम्बॉल चेंज करायचे, जे की आपण केलेले. सांगा मग, सांगा. 2 1 जा 2, -1 इंटू -2 2. दोघांच्या मध्ये मायनस साइन. सांगा 2 - 2 चा आन्सर किती आलं बेटा, 0. मग मला सांगा हे पण काय आन्सर आलं तुमचं, 0च आलं. 0 आलं म्हणजेच काय, 0 आल्यावर त्याला आपण काय म्हणतो, त्या मॅट्रिक्सला सिंग्युलर. मग ऍडजॉइंट ऑफ ए पण काढल्यावर 0 उत्तर आलं म्हणजे ते पण काय भेटलं तुम्हाला, सिंग्युलरच. याचा आन्सर काही ऑप्शन नंबर ए, सिंग्युलर मॅट्रिक्सच. एखादा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, एखादा ए असा मॅट्रिक्स आहे तो सिंग्युलर आहे, त्याच मॅट्रिक्सचं जर तुम्ही ऍडजॉइंट ए काढलं तर ते सुद्धा सिंग्युलरच भरतं. म्हणजे त्याचं सुद्धा आन्सर हे 0च येत असतं. आता काय येतं काय नाही हे मला डायरेक्टली जरी माहिती असलं होतं, समजून घ्या, तरी पण मी काय केलं, समजा मी असं पकडलं मला येत नाही, मग मी मनामध्ये काय केलं, एखादा असा मनाने काही पण मॅट्रिक्स घेतला. आता सर हा मॅट्रिक्स कसा घ्यायचा, कुठली पण व्हॅल्यू घ्या ना. समजा इकडून जर 3 4 घेतलं तर इकडून पण असं 3 4 घ्या. बघा, 4 3 12 मायनस 4 3 12, 12 - 12 0. इथं समजा तुम्ही 2 3 घेतलं तर इकडं बी 2 3 घ्या. कळलं का. सिंग्युलर मॅट्रिक्स घेणं काही अवघड नाही. मग मी काय केलं, एक असा मॅट्रिक्स घेतला सिंग्युलर, आणि त्याच मॅट्रिक्सचा मी ऍडजॉइंट काढला आणि चेक केलं तर तो पण मला 0 भेटला. म्हणजे मला कळून गेलं की तो पण सिंग्युलर आहे. असं तुम्ही मनाने व्हॅल्यू पकडू शकता. तेवढी व्हॅल्यू एखादी पकडण्याची मुभा तुम्हाला आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, मग तुमचा आन्सर तुम्हाला तिथे कळून जातो. ठीक आहे. चलो बघूयात, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. इफ द ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स 3/3. ओके, आता इथे बघा 2 व्हॅल्यूज आहे ना पॉसिबल. हा क्वेश्चन आपण एक साधारणतः 2 3 4 दिवसांच्या नंतर याचे सारखे 1-2 क्वेश्चन आहेत, त्यावेळेस आपण हा क्वेश्चन त्या ठिकाणी बघणार आहे. सोपा क्वेश्चन आहे, अवघड वगैरे नाही, पण एक कॉन्सेप्ट मला त्या ठिकाणी क्लिअर करायची आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजे जेव्हा 2-3 लेक्चर होणार त्याच्यानंतर आपण तो क्वेश्चन बघणार आहे. आता पुढचा क्वेश्चन. सगळ्यात पहिले ए तुम्हाला दिलेलं आहे, अतिशय सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड वगैरे नाही. ए तुम्हाला दिलंय 3 2 1 4. ठीक आहे. आता याला शॉर्टकट पण आहे, पण माझं म्हणणं असं आहे की शॉर्टकट पेक्षा हा छोटा 2/2 चा क्वेश्चन असल्यामुळे तो लगेच असा पण होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे आपण लगेच त्याला सॉल्व्ह करू. सांगा, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, आता ए तुम्ही जशाचा तसा लिहून घेतला. हा ए आणि हा ऍडजॉइंट ऑफ ए यांच्या दोघांच्या मध्ये काय करायचं, तुम्हाला मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. चला लक्ष द्या बरं, इकडे लक्ष द्या. हा बघा, ए त्याचा ऍडजॉइंट ऑफ ए काढा बरं, काय येतो सांगा ऍडजॉइंट ऑफ ए. बघा, 3 4 आहे ना, त्याला उलट लिहिलं, आणि 2 1 आहे ना, त्याला उलट नाही लिहिता त्याचे चिन्ह चेंज केले. हे झालं. मला सांगा एचं आणि ऍडजॉइंट ऑफ ए चं काय करायचं, मल्टिप्लिकेशन घ्या. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए चं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचंय.
ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3214. त्याच्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4 - 2 - 1 3. ठीक आहे, चलो करा बेटा मल्टिप्लिकेशन. सांगा पहिला रो पहिला कॉलम. 3 4 जा 12, 2 × -1 -2, 3 × -2 -6, 2 × 3 +6. त्यानंतर 1 × 4 4, 4 × -1 -4, 1 × -2 -2, 4 3 जा 12. आन्सर बघा बेटा 10 0 0 10. अशा पद्धतीचं आन्सर आपल्याला या ठिकाणाहून दिसतंय, जे की तुम्हाला 10 0 0 10 या ठिकाणी ऑप्शन नंबर ए मध्ये तुम्हाला भेटलेलं आहे. बघा मी डिटेलमध्ये सोडवलं तरी काही फार जास्त काही वेळ लागला नाही. ते मला तुम्हाला लिहून दाखवायचंय ते पण स्क्रीनवर, त्याच्यात वेळ लागू शकतो. तुम्ही तुमचं सोडवताना अजिबात वेळ लागणार नाही. विदिन 30 सेकंदाच्या पर्यंत याचा आन्सर तुम्हाला जमून जातं. बघा परत एकदा सांगतो, ए तुम्हाला दिलेला होता. आता तुम्हाला ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा आहे. ऍडजॉइंट ऑफ ए तुम्ही काढून घेतला. एचं आणि ऍडजॉइंट ऑफ एचं काय बेटा मल्टिप्लिकेशन आहे. ए आणि ऍडजॉइंट ऑफ एचं मल्टिप्लिकेशन केलं, आपल्याला आपलं आन्सर भेटलं. पण आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या सगळ्यांनी, याच्यासाठी पण एक शॉर्टकट आहे. ए इंटू, बघा लक्ष द्या इकडे, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. त्याचा शॉर्टकट आहे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काढण्याचा फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. चेक करा दिलेल्या क्वेश्चनचा डिटर्मिनंट काय. 3 4 जा बेटा 12 मायनस 2 1 जा 2, 12 - 2 किती झाले बेटा 10. हे घ्या डिटर्मिनंट ए काय भेटला बेटा तुम्हाला 10. आयची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 1001 असते. आयची व्हॅल्यू काय असते 1001 असते. आता पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या, 10 मध्ये मल्टिप्लाय करून टाका. 10 1 जा 10, 10 0 जा 0, 10 0 जा 0, 10 1 जा 10. अशा पद्धतीने इतकं मोठं सॉल्व्ह न करता 2 3 4 5 6 सेकंद मध्ये याचा आन्सर तुम्हाला लगेच डिरेक्टली भेटून जातं. अशा पद्धतीने कॉन्सेप्ट पण क्लिअर असणं आवश्यक आहे. जरी कॉन्सेप्ट या ठिकाणी थोडी शॉर्टकट मेथड जरी नसती लागू झाली, मोठ्या मेथडने जरी केला असता तरी पण एवढा काही फार जास्त वेळ या ठिकाणी लागला नसता. पण तरी सुद्धा शॉर्टकट पण बऱ्याच ज्या शॉर्टकट्स ज्या आहेत त्या शॉर्टकट्स थोड्याशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लक्ष देत चला. म्हणजे काय होतं, पुढं ज्या शॉर्टकट्स आहेत त्या शॉर्टकट सोडून बऱ्याच वेळेस अशी गोष्ट होऊन जाते की तुमचे आन्सर जे असतात ते पटापट या ठिकाणी सॉल्व्ह व्हायला चालू होऊन जाते. म्हणजे हाच जर कॉन्सेप्ट जर पार्ट असला असता तर फार पटकन या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह झाले असते. आणि मला असं वाटतं एका चॅप्टरच्या कितीही छोट्यातल्या छोट्या शॉर्ट ट्रिक आपण पकडत गेलो तरी 20च्या वरती एका चॅप्टरमध्ये 20च्या वरती शॉर्टकट काही निघत नसतात. माझं म्हणणं असं की थोडं, आणि लिंक लागल्यानंतर ते शॉर्टकट पार्ट पण करायची गरज नसतात. ते ऑटोमॅटिकली तिथल्या तिथं फिरत असतात. आता हा एक नवीन कॉन्सेप्ट या ठिकाणी आला जो की तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ही एक ट्रिक म्हणली तरी चालेल. ठीक आहे, चलो जाऊयात पुढच्या क्वेश्चन कडे. ओके, सोपा क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. इफ ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स, बघा बरं बेटा लक्ष द्या इकडं, आत्ताच्या क्वेश्चनशी रिलेटेड क्वेश्चन आहे. इफ ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स, मला सांगा एखादा मॅट्रिक्स सिंग्युलर केव्हा असतो? इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. इफ डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0, then the matrix is called as singular matrix. त्याला आपण काय म्हणतो बेटा? सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणत असतो. एवढं कळालं बेटा? जर कधी तुमचा डिटर्मिनंट जर 0 आला तर त्याला आपण काय म्हणतो? सिंग्युलर मॅट्रिक्स. मग आता त्यांचं म्हणणं पडलं असं, देन ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मला सांगा बेटा, आत्ताच लास्ट क्वेश्चन जो आपण बघितला त्याच्यात आपण ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए कसा काढला बेटा? या फॉर्म्युल्याने. हाच फॉर्म्युला, हाच कॉन्सेप्ट वापस वापरून आपण हा क्वेश्चन सोडवणार आहे. मला सांगा ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए तुम्हाला या ठिकाणी घ्यायचंय. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए तुम्हाला या ठिकाणाहून काढायचंय, बरोबर आहे. आणि याचा फॉर्म्युला काय? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आता मला सांगा दिलेला जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स कसा आहे? सिंग्युलर मॅट्रिक्स. दिलेला जो मॅट्रिक्स आहे ना तो मॅट्रिक्स कसा आहे? सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आणि सिंग्युलर मॅट्रिक्स मध्ये डिटर्मिनंट काय असतो बेटा? डिटर्मिनंट 0 असतो. मग हा डिटर्मिनंट मी 0 घेतला इंटू आय.
मला सांगा झिरोनी कुठल्याही टर्मला मल्टिप्लाय केलं की आन्सर काय येत असतं, 0 येत असतं. आणि झिरो मॅट्रिक्स जिथं आन्सर 0 असतं त्या मॅट्रिक्सला काय म्हणत असतो आपण, एकतर नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स म्हणत असतो. कळालं बेटा? किती बघा ना, आता बरेच जण याला सोडवत बसले असते, नाही तर म्हणले असते याला कसं सोडवू. त्यांनी नीट आता मागचा कॉन्सेप्ट हा कॉन्सेप्ट जर क्लिअर असला असता तुमचा, किंवा ही प्रॉपर्टी जर तुमच्या लक्षात असली असती, तर क्वेश्चन बघा ना, दोन ओळी ह्या पण 2 ओळी लिहिण्यासाठी झाल्या. तुम्हाला माहितीये सिंग्युलर मॅट्रिक्स आहे म्हणजे डिटर्मिनंटचा आन्सर 0. ही प्रॉपर्टी जर माहिती असली असती, डिटर्मिनंटचा आन्सर 0, मला सांगा 0 गुणिले काही पण येऊ द्या, आन्सर डायरेक्ट 0. सोडवायची सुद्धा गरज नाही. क्वेश्चन बघितल्या सुद्धा आन्सर याचं कळून जातं की कुठला ऑप्शन आपला येणार आहे. अशा पद्धतीने बरेचसे क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी कव्हर केले. आता जे काही आहे क्वेश्चन, हा एवढा क्वेश्चन बघितल्यानंतर उरलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सगळ्यात पहिले या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ए, जो की आहे ए बी सी डी. ठीक आहे, त्याचं आपल्याला काय काढायचं आहे, पहिले ऍडजॉइंट, आणि जे आन्सर येईल त्याचं परत ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट आपल्याला माहिती काय होऊन जाणार आहे, पण तरी सुद्धा एकदा काढून बघू आपण. चला पहिले दिलेल्या क्वेश्चनचा आपण ऍडजॉइंट काढू. एक सांगा, एडीचं काय होणार बेटा, डी ए होणार. इकडं बीसीचं काय होणार, मायनस बी मायनस सी होणार. कळलं इथपर्यंत? पहिला ऍडजॉइंट आपला काढून झाला. आता जे आन्सर आहे त्याचं परत एकदा काय करा, परत ऍडजॉइंट काढा. बघा लक्ष द्या इकडं, ऍडजॉइंट ऑफ ए. बघा ए होता त्याचा आपण ऍडजॉइंट काढला. जो आता आपण ऍडजॉइंट काढला होता त्याचा परत एकदा ऍडजॉइंट काढू. चला लक्ष द्या इकडं, कसं काढणार परत ऍडजॉइंट सांगा. डीएचं काय होणार, एडी, मायनस बीसीचं काय होणार, प्लस बीसी. आणि चेक करा बेटा, दिलेला क्वेश्चनचं 2 वेळेस ऍडजॉइंट घेतल्यानंतर आपल्याला परत काय भेटलं, ऍडजॉइंटच भेटलं. सॉरी, परत काय भेटलं, क्वेश्चनच भेटला. आणि क्वेश्चनला आपण काय पकडलेलं आहे, ए. म्हणून दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी बी आलेलं, सॉरी बी ऑप्शन आलेलं आहे एच. कारण की आपला आन्सर सोडवल्यानंतर जे आलं होतं ते म्हणजेच कोण आहे, ए. आणि ए इथं बी नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसून येतोय. आणि अशाच पद्धतीचा क्वेश्चन आजच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्टिंगलाच 2 नंबरचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये एन आन्सर आलं होतं तो आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. बघा बेटा, क्वेश्चन तिथल्या तिथंच कंटिन्युअसली उलट सुलट फिरत असतात. फक्त काम असं आहे की तुम्ही किती प्रॅक्टिस करता आणि किती कॉन्सेप्च्युअली ते तुम्ही लक्षात ठेवता, ना की रट्टा मारता. याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती प्रमाणामध्ये वेगवेगळे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. चला बघू बेटा पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढचे काही क्वेश्चन. सलग रोज रेग्युलरली 10, 15, 20 जे काय एमसीक्यूज माझ्याकडनं होतील ते एमसीक्यूज वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी बनवत आहे. क्लासचे विद्यार्थी असो का बाहेरचे असो, तुमच्यासाठी हे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हे सर्व एमसीक्यूज आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. कंटिन्युअसली याची प्रॅक्टिस करा. आणि जे काही अजून काही क्वेश्चन्स तुमच्याकडं तुम्हाला जर जमत नसतील तर तुम्ही व्हॉट्सअपला देखील ते क्वेश्चन, व्हॉट्सअप नंबर डिटेल अकाउंटवरती स्टार्टिंगलाच टाकलेले आहेत फोन नंबर, त्यावर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. बाकीच बघूयात बेटा आपण पुढच्या लेक्चरला, जास्त वेळ घेणार नाही. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.